आणि मग आता तर तुम्हाला फक्त 1,500 रुपये देऊन थांबणार नाही आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना लखपती बनवणार आहे, लखपती. आणि म्हणून लोक आताही म्हणतात ही लाडकी बहीण योजना बंद होणार, लाडकी बहीण योजना आता बंद करणार. काही लोक काय काय म्हणायला लागलेत. आता विधानसभेच्या वेळे असंच खोटं फसवलं, पण तुम्ही फसले नाही. मी तुम्हाला सांगतो, तुमचा लाडका भाऊ सांगतो, हा एकनाथ शिंदे सांगतोय, ही लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. कारण आम्ही शब्द दिलेला पाळणारे लोक आहोत. आणि म्हणून ज्या ज्या योजना आम्ही जाहीर केल्या त्या सगळ्या टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करणार. आणि म्हणून लेक लाडकी लखपती योजना आपण सुरू केली, एसटी मध्ये 50% सवलत आपण सुरू केली, या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरू केली. आणि आज मला आनंद आहे, समाधान आहे की लाडक्या बहिणींनी ते 1,500 रुपये महिन्याचे काही लोकांनी ग्रुप बनवला, 10 लोकांचा 20 लोकांचा, क्रेडिट सोसायटी काढली आणि छोटा मोठा व्यवसाय करू लागले. कोणी साड्यांचा व्यवसाय, कोणी देवपूजेच्या सामानाचा व्यवसाय, कोणी चहाचा नाश्त्याचा स्टॉल. ठाण्यामध्ये एक लाडकी बहीण स्टॉल सुरू केलाय. आणि मला एकाने सांगितलं ते लाडक्या बहिणीने तुम्हाला बोलवलं तिकडं. मी गेलो तिथं, ती लाडकी बहीण होती, तिचं पूर्ण कुटुंब त्या स्टॉलवर होतं आणि चहा नाश्त्याचं त्यांनी काम सुरू केलं. तुम्हाला सांगतो मी, 1,200 रुपये दररोज त्यांचा धंदा तिथं होता. 1,200 रुपये दररोज. आता त्यातले अर्धे कट केले तर 600 रुपये प्रॉफिट होणार की नाही. म्हणजे लाडक्या बहिणींनी फक्त पैसे काढून खर्च करायचं ठरवलं नाही, ते पैसे व्यवसायामध्ये गुंतवण्याचं काम केलंय. आणि त्याच्यातून अधिक जे काही अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यामुळे एक सक्सेस स्टोरी ज्या आहेत या लाडक्या बहिणींच्या अनेक आहेत. त्यावेळेस मी बघितलं, जेव्हा नवीन योजना आपण सुरू केली, एका बहिणीने आरतीचं सामान घेतलं. आरतीचं सामान घेतलं 3,000चं. पैसे किती मिळवले त्यातून? 10,000 रुपये. म्हणजे 7,000 रुपये फायदा झाला. अशा लाडक्या बहिणी आहेत. आणि म्हणून तुम्ही खऱ्या अर्थाने तुमच्याकडे आता आर्थिक स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आर्थिक तुमच्या खात्यात पैसे जमा होतात आणि तुमचे पैसे तुमच्या सहीशिवाय कोणी काढू शकत नाही. आणि म्हणूनच या योजनेचे जे काही पैसे आहेत हे पैसे आपल्याला कायम सुरू राहतील. कोणी किती म्हटलं, कोणी अफवा पसरवल्या तरी सुद्धा तुम्ही काही चिंता करू नका. तुमची योजना कधी बंद होऊ देणार नाही, बंद होणार नाही.